नुसतं रणशंकनाचा फुंकलं गेलं आहे। काही दिवसामध्ये आचारसंहिता, त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू होईल आणि ह्या कोकणाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ही निवडणूक काय नवीन नाही आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण आणि शिवसेना हे वेगळं नातं आहे। आणि आतापर्यंत इतिहासामध्ये पाहिलं तर नारायण राणेंना मोठं कोणी केलं, 4 शब्द शिवसेनेने मोठं केलं। आणि म्हणून त्या मागच्या निवडणुकीमध्ये आपण इतिहास पाहिला तर वैभव नाईक सारख्या एका तरुण तडफदार तरुणाने त्यांना निवडणुकीत पराभूत केलं। एका महिलेने मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये पराभूत केलं। आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीला उमेदवार असतील तर आम्ही निश्चितपणे चांगल्या फरकाने निवडून येऊ हा मला विश्वास आहे। त्यांनी आमच्यासमोर यावंच। या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाचे उमेदवार विनायक राऊत साहेब एकदा निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले, तिसऱ्यांदा निवडून ते हॅट्रिक साधतील हा मला विश्वास आहे। ही निवडणूक अधिक सोपी वाटते का त्यामुळे? निवडणूक आम्हाला सोपीच आहे, आमचं नातंच वेगळं आहे। तर नारायण राणे असू दे आणि कोण असू दे, या कोकणावरती वर्चस्व फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात